नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला Q2 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 217 कोटी रुपये आली आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 48 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, रिझल्ट सोबत थायरोकेअर टेक्नॉलॉजीजने 2:1च्या रेशोचा बोनस शेअर सुद्धा अनाऊन्स केला आहे. 2:1च्या रेशोचा बोनस शेअर म्हणजे प्रत्येकी एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, कंपनीने बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट आतापर्यंत फिक्स केलेली नाही. आणि मित्रांनो, तसेच बोनस आणि रिझल्ट सोबत थायरोकेअरने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे 7 रुपये पर शेअरचा. आणि कंपनीने इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 24 ऑक्टोबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सात्विक ग्रीन एनर्जीबद्दल. तर मित्रांनो, सात्विक ग्रीन एनर्जी सेक्युअर ₹639 कोटी सोलार मॉड्यूल ऑर्डर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला आपल्या सबसिडरी सात्विक सोलार इंडस्ट्रीच्या थ्रू ऑर्डर्स मिळाले आहे सोलार PV मॉडेल्सच्या सप्लायसाठी. आणि मित्रांनो, ऑर्डरची व्हॅल्यू आहे 638.85 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर कंपनीला जून 2026 पर्यंत एक्झिक्यूट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे सात्विक ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज से साउथ बेंगलुरू लँड हॅज रेव्हेन्यू पोटेन्शियल ऑफ 1100 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने बेंगलुरूच्या या लोकेशन जवळ 26 एकरचा लँड पार्सल ॲक्वायर केला आहे. आणि मित्रांनो, कंपनीने सांगितले आहे की यामध्ये रेव्हेन्यू पोटेन्शियल आहे जवळपास 1100 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटनंतर गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स सेक्युअर ₹2500 कोटी भेल ऑर्डर फॉर सिंग्रेनी सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट इन तेलंगणा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून 2500 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि हा ऑर्डर या कंपनीला 36 महिने म्हणजे 3 वर्षापेक्षाही जास्तच्या कालावधीमध्ये पूर्ण करायचा आहे. आणि याच अपडेटनंतर पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट. तर मित्रांनो, कंपनीने कर्नाटकाच्या या लोकेशनवर एक नवीन स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, हा स्टोअर ओपन केल्यानंतर एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 434 स्टोअर. आणि मित्रांनो, जेव्हा फायनान्शियल इयर 2026चा Q2 एंड झाला होता तेव्हा कंपनीचे टोटल स्टोअर होते 232. म्हणजे Q3 मध्ये आतापर्यंत कंपनीने 2 नवीन स्टोअर ओपन केले आहे. चला आता बोलूया ऑटोस्टॉक हुंडई मोटर इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ऑटोस्टॉक विथ कॅपेक्स ऑफ ₹45,000 कोटी अँड रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स ऑफ ₹1 लाख कोटी बाय फायनान्शियल इयर 2030. तर चला अपडेटला
डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने सांगितले की कंपनी 2030 पर्यंत आपला बिझनेस वाढवण्यासाठी 45,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे। तसेच 2030 पर्यंत 26 नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहे आणि कंपनीचा उद्देश आहे आपला रेव्हेन्यू 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा फायनान्शियल इयर 2030 पर्यंत। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज हुंडई मोटर इंडिया लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती। आणि मित्रांनो, उद्या या अपडेटवर डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे। जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये HDFC AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी। तर मित्रांनो, HDFC AMC शेअर गेन आफ्टर Q2 प्रॉफिट रायजेस 25%, रेव्हेन्यू अप 16%। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या कंपनीने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026चा Q2 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे। तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 24.6% ने वाढून 718.4 कोटी रुपये आला आहे। आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट एका वर्षाआधी होता 576.4 कोटी रुपये। तसेच कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 15.8% ने वाढून 1027.4 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 887.2 कोटी रुपये। मित्रांनो, एवढंच नाही तर HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या कंपनीने 1:1 च्या रेशोचा बोनस शेअर सुद्धा अनाऊन्स केला आहे। म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल आणि एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल। आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 26 नोव्हेंबर 2025। तर बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, डिक्सॉन टेक शेअर में फॉल 47%, फिलिप कॅपिटल प्रोजेक्ट्स विथ सेल रेटिंग। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीवर ब्रोकरेज फर्म फिलिप्स कॅपिटलने सेलची रेटिंग दिली आहे आणि ब्रोकरेजने डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडवर टार्गेट प्राइस दिला आहे 9,085 रुपये पर शेअरचा। म्हणजे ब्रोकरेज फर्मचं म्हणणं आहे की हा म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा शेअर प्राइस मंडेच्या क्लोजिंग प्राइसने 47% खाली येऊ शकतो। आणि मित्रांनो, याच अपडेट नंतर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे। नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड। तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026चा Q2 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे। तर मित्रांनो, कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून 6,372 कोटी रुपये आली आहे। परंतु कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 1,777 कोटी रुपये आला आहे। आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की कंपनीची सेल्स तर कमी झाली आहे, तर कंपनीचा नेट प्रॉफिट कसा का वर गेलेला आहे? तर मित्रांनो, याच्या मागे कारण आहे इंटरेस्ट। तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे, त्याचमुळे कंपनीचा नेट प्रॉफिट वाढला आहे। तसेच मित्रांनो, या कंपनीने 1.05 रुपीजचा इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 24 ऑक्टोबर 2025। आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट पोहोचला आहे 4.62 लाख कोटी रुपयांपर्यंत। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.